सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत महिला, मुली आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य व कौशल्य विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शहरातील महिला व मुलींसाठी MSCIT प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी 19 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2026 या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. बैठकीत सोमपा प्रसूतिगृह, मनपा माध्यमिक शाळा आणि महानगरपालिका इमारतीमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वॉटर प्युरिफायर बसवण्यात येणार आहे. याशिवाय पात्र व गरजू महिला व मुलींसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली. मनपा प्राथमिक शाळांमधील इयत्ता 4थी व 7वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरण्याचा निर्णयही घेण्यात आला. तसेच समिती सदस्य शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन मूलभूत सुविधांची पाहणी करणार आहेत. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मलाताई जंगम यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि मुलींच्या शिक्षण व सुरक्षिततेसाठी विविध उपक्रम सातत्याने राबवले जातील असे सांगितले. मी निर्मला हरीश जंगम, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती. आज महिला व बाल कल्याण समितीची बैठक आज पार पडली. त्यामध्ये मुख्यतः महिला व मुलींच्या हितासाठी विविध महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले गेले. सोलापूर महानगरपालिका महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीचे त्यामध्ये शहरातील मुली व महिला व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक व राज्य रोजगारभिमुख विकासाच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामध्ये महिला व मुलींसाठी MSCITचं प्रशिक्षण आयोजन करण्यात आले असून सदर प्रशिक्षणासाठी दिनांक 19 ऑगस्ट 2026 ते 2 सप्टेंबर 2026 या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आणि MSCIT मध्ये हा महत्वाचा का फोकस करते, जेणेकरून AI चा जो पार्ट आहे त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, जेणेकरून त्यांना जो आताच्या काळामध्ये तो गरजेचा आहे AI चं प्रशिक्षण घेणं. त्यासाठी MSCIT वरती आपण प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे प्रथममध्ये. तसेच मनपा प्रसूतिगृह व मनपा माध्यमिक शाळा व महानगरपालिका इमारती येथे सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्ध व्हावे यासाठी वॉटर प्युरिफायर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षात पात्र व गरजू मुली व महिलांसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एकल महिला व एकल महिलांच्या मुलींना तसेच सन 2025-26 मध्ये इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेल्या 18 ते 25 वयोगटातील मुलींना विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. शिवाय मनपा प्राथमिक शाळांमधील इयत्ता 4थी व इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी पण बरेच प्रशिक्षण होत असतात, त्याच्यासाठी MSCIT आहे जे आधी पण राबवला गेला आहे, पण MSCIT मध्ये AI चा जो पोर्शन आहे यामध्ये आता नवीन आहे. आणि त्यासोबत पोलीस प्रशिक्षणचा पण याच्या आधी घेतलेला नाहीये, घेतला असेल किंवा त्याच्यामध्ये कालावधीचा तो फरक पडलेला आहे, म्हणून MSCIT हा पोलीस भरतीचा हाही नवीन घेतलाय. प्रशिक्षण देणार आहे पोलीस भरतीसाठी 3 महिन्याचं प्रशिक्षण. MSCIT मध्ये आपण क्रायटेरिया ठरवलाय 10वी उत्तीर्ण आणि 16 ते 45 वयोगटाचे. मग त्यानुसार आपण अर्ज मागवून घेऊयात. अर्ज घेऊयात, अर्ज मागवून घेऊयात आणि आपल्या बजेटच्या तरतुदीनुसार आपल्या बजेटमध्ये आपण जेवढ्यांना जास्तीत जास्त समावेश करून घेण्याचा माझा हा हेतू आहे, जेणेकरून 45 लाखाचा फक्त MSCIT. म्हणजे त्या तांत्रिक प्रशिक्षणामध्ये आपण MSCIT हा हेड निवडला. पोलीस भरतीमध्ये 7 लाखाची ऑफलाईन आहे आपल्या महिला व बाल कल्याण कार्यालयात. सुरुवातीला आपण MSCITचा घेतलाय. आताच्या MSCIT मध्ये 88 फॉर्म जमा झालेत 19 ऑगस्ट पासून. मेन तसा होऊ नये म्हणूनच आपण विशिष्ट करून नगरसेवकांना किंवा सेंटरवाल्यांना असं न देता स्वतः लाभार्थी किंवा स्वतः विद्यार्थी आपल्या कार्यालयामध्ये येऊन स्वतः अर्ज भरावा अशी आपण अट ठेवली.
पोचणं तुमच्यापर्यंत शक्य नाही. नगरसेवकाकडून जे आहे, काम टार्गेट पोहोचण्यासाठी पण होते. तुमच्या एकट्या प्रभागामध्ये ती योजना आपली एका प्रभागामधून घेतलेला नाहीये, सगळ्या प्रभागामध्ये पोहोचावं हाच इंटेन्शन. हो हो, ते पण विचार करूया. प्रशिक्षण करू शकता. आता हे अर्ज चालू झाल्यावरती आपण जे प्रशिक्षण केंद्र आहेत त्यांचे पण आपण अर्ज मागवून घेणार आहोत ऑनलाईन. त्याच्यावरती शॉर्टिंग करून आपण सुरुवात करू. कोणाकडे असं ठराविक नाही दिलंय, अर्ज मागवायचा. MKCL चे जे मान्यता आहेत, ज्या सेंटरला MKCL ची मान्यता आहे ठरलेलं नाहीये, आपण अर्ज मागवून घेणार आहे. किंवा गुणवत्ता देणं अपेक्षित असतं, आपण त्यांना देत असतो काहीतरी विद्यार्थ्यांना पूर्ण शिक्षण मिळणं गरजेचं असतं. त्यामुळे काय होतं, मागच्या वेळेस झालंय असं की तो छातून काहीतरी शिकवून तो गेला, पण आम्ही त्यांना विचारला म्हणजे आम्हाला सभापतीच आमच्याकडून काहीतरी विचारलं, आम्हाला काय आहे. यावेळेस तसं होऊ नये या गोष्टीसाठी मी खूप त्याच्यावरती बारकाईने लक्ष देतेय. त्यामुळे सुरुवाती अर्जापासून, इव्हन विद्यार्थ्यांच्या अर्जापासून, संस्थेच्या अर्जापासून सगळ्या गोष्टी आपण पारदर्शित राहायला पाहिजे. म्हणूनच आपण सगळं ऑफलाईन ठेवून आणि स्वतः जेव्हा आपण जे कोर्स चालू करण, आपल्या समूह संघटक असू दे किंवा मी स्वतः प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये व्हिजिट करणारे, प्रत्येक विद्यार्थीकडून आपण त्याचे फीडबॅक घेणार आहे सारखं. तेच किती शाळामध्ये किती विद्यार्थी हे द्या. 63 शाळा आहेत. 5,000 एका शाळेमध्ये असं ठराव म्हणजे कमी जास्त आहे. टोटल असे 5,000 विद्यार्थी आहेत. पण आपण 10वी पास अशी पात्रता ठेवली.